महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये विजयबापू शिवतारे बहुमताने विजयी झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून विजय शिवतारे यांना ओळखले जाते। विजय शिवतारे आमदार नसतानाही गेल्या 2 वर्षांमध्ये पुरंदर हवेलीमध्ये अनेक विकास कामे खेचून आणण्यात यशस्वी झाले आणि याचाच फायदा विजय शिवतारे यांना झाला। हवेलीच्या फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील नगर परिषदेचा विषय असेल की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी प्रश्न असेल, विजयबापू शिवतारे यांनी मोठ्या कौशल्याने हे प्रश्न हाताळून सर्वसामान्य उरळी फुरसुंगीकरांना जाचक कर व पाण्याच्या त्रासातून मुक्त केले होते। पुरंदर हवेलीसह राज्यातही महायुतीचे सरकार आल्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात या परिसरांना निधी येणार असे सर्वसामान्यांमधून बोलले जाते। भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व मित्रपक्ष मिळून महायुतीने राज्यात पुन्हा एकदा सत्ता केंद्र हातात ठेवले आहे। विकासाच्या दृष्टीने राज्यातील जनता महायुतीच्या पाठीमागे भक्कम राहिली असल्याचे या निकालातून सिद्ध झाले। अनेक मतदारसंघात अटीतटीचा सामना झालेला दिसला, परंतु महायुती सरकारने योग्यरित्या केलेली कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 12,000 रुपये, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, महिना शेतकऱ्यांची वीज बिलातून सुटका, तसेच शहरी भागातही अनेक सुधारणा, राज्यात रस्त्यांचे जाळे अशा विविध प्रकारच्या सुधारणांमुळे तसेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या योग्य नियोजनामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्यास मार्ग मोकळा झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील बऱ्याच जागा महायुतीला आपल्याकडे खेचण्यात यश आलेले आहे। प्रतिनिधी अक्षय मांढरे, पुणे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।